बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यासंदर्भात। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे। सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जय महाराष्ट्रच्या हाती लागली आहे। ठाणे, पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिवसेनेकडे जातील। नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। तर महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागली, पाहूयात। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा नारायण राणेंच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती मिळते। तर कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे, पालघरमध्ये राजेंद्र गावित, तर औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर नाशिकमध्ये छगन भुजबळ, साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले, ठाण्यात रवींद्र फाटक, तर ठाण्यात प्रताप सरनाईक, तर हे संभाव्य उमेदवार आहेत महायुतीचे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे। तर डॅरिल, या संदर्भात ताजा तपशील। खरं तर प्रज्ञा, आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील जागा वाटपाचा जो तिढा आहे तो कायम आहे, पण आता जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार हा तिढा आता लवकरच सुटणार आहे। कारण की सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जो आहे ते भाजपच्या वाटेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब लवकरच होणार असल्याची माहिती दिली आहे। तर ठाणे, कल्याण, पालघर आणि औरंगाबाद या जागा शिवसेनेच्या वाटेला जाणार असेल। तर नाशिकच्या जागेवर आपण पाहिलं तर अजून रस्सीखेच सुरू आहे, पण मात्र नाशिकची जागा जी आहे ती छगन भुजबळ यांच्या वाटेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर साताराची जी जागा आहे त्या जागेवर उदयनराजे भोसले यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब होण्याची माहिती समोर येत आहे। सूत्रांनी ती यादी जय महाराष्ट्राला दिली आहे। त्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालघरमधून राजेंद्र गावित, श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी देण्यात येणार आहे। तर औरंगाबादमधून संदीपान भुमरे आणि साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि ठाण्यातून रवींद्र फाटक किंवा प्रताप सरनाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची माहिती आहे। आणि ही जी यादी आहे ती लवकरच जी आहे ती घोषित करण्यात येणार आहे। प्रज्ञा जी 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 डॅरिल, खरं तर नाशिकचा तिढा कायम आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग ही चर्चेत आहे ही जागा। नाशिकमध्ये हेमंत गोडसे इच्छुक आहेत, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा नारायण राणे किंवा किरण सामंत या दोघांच्या नावाची चर्चा आहे। तर या दोघांमध्ये या दोन्ही जागांमध्ये जर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल झाली तर काय शक्यता असू शकते? महायुतीतला हा तिढा कायम असणार आहे की नाराजीची चर्चा रंगू लागेल? खरं तर प्रश्न आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या जागांवरती तिढा जो आहे तो कायम आहे। पहिला आपण पाहिलं तर नाशिकच्या जागेवरून हेमंत गोडसे यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती आणि त्यांचा जो दावा आहे त्या या जागेवर कायम आहे। पण दुसरीकडे जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार छगन भुजबळ यांच्या वाटेला नाशिकची जागा जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात कुठेतरी लवकरच अधिकृत घोषणा देखील होणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग संदर्भात मंत्री उदय सामंत हे वारंवार म्हणाले की ही जागा शिवसेनेचीच आहे, पण आता जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार ही जागा भाजपच्या वाटेला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब देखील होणार आहे। प्रज्ञा जी 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 धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या माहिती